नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्तपैकी खमंग असा बटाटे वडा सांबर कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। पावसाळी वातावरणात तर काय मस्त बेत आहे। चला तर मग सुरुवात करूया। 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे। ह्याची छान मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। दुसरीकडे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 3 चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता बाकी साहित्य घालून घेऊया। हळद घातलेली आहे। आता हे सगळं साहित्य चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर हे छान मिक्स झालंय। आता थोडं थोडं पाणी घालतोय आपण आणि तांदळाचं पीठ हे घालायचंच, कारण काय होतं, तांदळाच्या पिठामुळे हे वडे छान कुरकुरीत होतात। हे वडे तुम्ही वडापावसाठी देखील वापरू शकतात, अगदी सेम प्रोसेस आहे। तर चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तर बॅटर आपलं ऑलमोस्ट होत आलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे, अगदी स्ट्रीट स्टाईल बटाटे वडा सांबर आहे। आपण कुठल्याही अगदी अशा छोट्याशा हॉटेलमध्ये गेलो तर तिथे हा बटाटा वडा सांबर नक्की भेटतो। अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। खूप पातळही करायचं नाही आहे आणि खूप घट्टही करायचं नाही आहे, मध्यम कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात आलीच असेल। आता काय करायचं, पॅन गॅसवर ठेवायचं, मोहरी घालायची, जिरं घालायचं आणि आपण बटाटे बॉईल करून घेतलेले आहे। साधारणपणे मी अर्धा किलो बटाटे बॉईल केलेले आहेत। तर आता हे जे वाटण आहे लसूण मिरचीचं, ते वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे छान परतून घ्यायचं। जोपर्यंत लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला हे पेस्ट छान परतून घ्यायची आहे। थोडीशी हळद घालायची आहे आणि चमच्याच्या सहाय्याने हे असं 2 ते 3 मिनिट हलवून घ्यायचं आहे। ह्यामुळे काय होईल, लसणाचा रॉ स्मेल निघून जाईल। तर आता हे छान असं मस्त परतून घेतलेलं आहे। ह्याचा कच्चेपणा देखील निघून गेलाय। आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत बटाटा। तर मी बटाटे कुकरला उकडून घेतलेले आहेत। तर हे बटाटे ह्या पद्धतीने असे मॅश करून घालायचे आहेत। हे आपल्याला असं ओबडधोबडच ठेवायचं आहे, याची पेस्ट वगैरे करण्याची अजिबात गरज नाही। तर साधारणपणे ह्याच्यामध्ये मी आता 5 ते 6 बटाटे टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मी कांदा वगैरे ॲड केलेला नाही घातला तरी देखील हा बटाटे वडा सांबार छान लागतो। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस देखील ॲड करू शकता। कढीपत्त्याची पानं घालायची आहे। ॲक्च्युली ही फोडणीतच घालायची, पण मी विसरले होते, त्यामुळे ही मी वरून ॲड केलेली आहे। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची मस्त वाफ काढून घ्यायची आहे। तर हे आपलं स्टफिंग तर तयार आहे आणि बॅटर देखील आपण आधीच बनवून ठेवलेला आहे। तर ह्या पद्धतीने हा बटाटा वडा सांबार तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडते। तर आता चमच्याच्या सहाय्याने हे सगळं मिक्स केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आपलं स्टफिंग मस्तपैकी तयार झालेलं आहे। लसूण मिरचीचं वाटण घातल्यामुळे याला खूप छान फ्लेवर येतो आणि ह्याची चव देखील खायला एकदम भन्नाट लागते। बाहेर खूप जोरात पाऊस पडतोय आणि बटाटे वडा सांबारचा बेत, वाह क्या बात है। तर आता हे सारण तर म्हणून तयार आहे। आता 3 ते 4 मिनिटभर याच्यावर झाकण ठेवून आपण याची वाफ काढून घेणार आहोत, ज्यामुळे काय होईल, ह्याचा कच्चेपणा निघून जाईल। आता 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थंड करून घेतलेलं आहे। हे सारण थंड झाल्यानंतरच ह्याचे वडे बनवून घ्यायचे, म्हणजे हाताला चटका वगैरे लागत नाही। तर ह्या पद्धतीने मी ह्याचे वडे बनवून घेते। तुम्हाला जर गोल आवडत असेल तर तुम्ही गोल देखील बनवू शकता, पण मी याचे वडे असे चपटे बनवून घेतलेले आहेत। साधारणपणे नाश्ता सेंटरवर जसे वडे मिळतात तसेच वडे मी बनवून घेतलेले आहेत।
तर चपटे वडे नाश्ता सेंटरमध्ये असतात म्हणून मी तसे बनवलेले आहे आणि मोस्टली देखील मी वडा सांबार बनवताना ह्याच शेपमध्ये वडे बनवते। आता काय करायचं, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि दुसरीकडे चमच्याच्या साहाय्याने आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये डीप करून हे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि मस्त मध्यम आचेवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर अगदी हाताचा वापर न करता देखील तुम्ही हे वडे अलगदपणे तेलात सोडू शकता। तर ह्या पद्धतीने मी वडे सोडलेले आहेत तेलामध्ये। आता आपण ह्याला मध्यम आचेवर छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेणार आहोत। तर तुम्ही बटाटे वडे कसे बनवता मला कमेंट करून सांगायला विसरू नका, किंवा तुमच्या काही टिप्स असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आता याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे। याला ह्या पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे आणि याची दुसरी बाजू देखील आपण तळून घेणार आहोत। तर आपली रेसिपी ऑलमोस्ट झालेली आहे। दुसरीकडे मी मस्तपैकी सांबार देखील बनवलेला आहे। तर तुम्हाला सांबारची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। आज मी सांबारची रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेली नाही, किंवा तुम्हाला सांबार जर आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये कट बनवू शकता आणि ह्याचाच कट वडा देखील करू शकता। अगदी दोन्हीही करायचं नसेल तर मस्तपैकी पाव आणून वडापाव तर रेडी आहे। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही हा बटाटे वडा नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता याला मस्तपैकी मी सर्व करून घेते। छान मस्त असा वाफाळता सांबार बनवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मस्तपैकी गरम गरम वडे आपण टाकून खाण्यासाठी याला सर्व करून घेतोय। तर मी ह्या पद्धतीने सर्व करून घेतलेला आहे। तुम्ही कसं सर्व करता ते देखील मला सांगायला विसरू नका। थोडासा बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि थोडंसं फरसाण घ्यायचं आहे गार्निशिंगसाठी। टोटली ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी देखील चालेल। तर ह्या भन्नाट रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।